जालन्यातील वडगोद्रीत मोसंबी फळ मार्केटचा शुभारंभ। शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। उत्पादकांना मिळणार हक्काची बाजारपेठ। गोविंद खरात, अंबड शहर प्रतिनिधी। जालना जिल्ह्यातील वडगोद्री येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। वडगोद्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोसंबी फळ मार्केटचा शुभारंभ करण्यात आला। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी चांगली आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील थेट व्यवहाराला चालना देणे, तसेच वडगोद्रीसह पंचक्रोशीतील फळ उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळवून देणे या उद्देशाने हे मोसंबी फळ मार्केट सुरू करण्यात आले आहे। या मार्केटमुळे शेतकऱ्यांना आपल्या मोसंबी मालाच्या विक्रीसाठी दूरच्या बाजारपेठावर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे। स्थानिक पातळीवरच व्यापारी सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे। या उद्घाटन सोहळ्यास बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके, संचालक शिवाजीराव खटारे, केदार कुलकर्णी, पंजाबराव सोळुंके, भैयासाहेब हातोटे, शेखर बापू सोळुंके, श्रीराम नागरे, रामकिसन जाधव, धनंजय चावरे, शिवाजीराव जराड, केदार राठी, श्रीमंत खरात, संगीता जराड, हौसाबाई डोईफोडे, बालाजी खोजे, जगन दुर्गे, विलास शिंदे तसेच बाजार समितीचे सचिव कल्याणराव चोथे आदींसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माननीय आमदार नारायणजी कुचे साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते सतीशरावजी गाडगे पाटील आणि आमदार हिकमतदादा उडान यांच्या नेतृत्वात आणि आमच्या बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी मोसंबी बाजार आज ओपन झालेला आहे। या ठिकाणी मोसंबी आज 20,000 रुपये टन या ठिकाणी गेलेली आहे। जिल्ह्यात कोण्या ठिकाणी बाजारपेठेत मोसंबीला एवढा भाव नाही, आमच्याकडे एवढा भाव आलेला आहे। संपूर्ण राज्यातून या ठिकाणी मोसंबी घेण्यासाठी व्यापारी आले आहेत, कारण की हायवेवरची जागा आहे। व्यापाऱ्यांना ने-आण करण्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी वाव आहे आणि या ठिकाणी नानांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी खत औषधाचे बी बियाण्यांचं मार्केट असन, भुसार मार्केट असन, कोल्ड स्टोरेज असतील आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स असन, असं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी रस्त्यांचं काम असन, लाईटचं काम नानांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी झालं। सर्व संचालक मंडळ नानांच्या सोबत पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी उभा आहे आणि दोन्ही आमदार आणि गाडगे पाटलांच्या या ठिकाणी सहकार्यातून 62 एकर मध्ये अतिशय चांगली बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध होत आहेत, जेणेकरून नवतरुणांना या ठिकाणी नोकऱ्या धुडण्यापेक्षा या ठिकाणी येऊन व्यापार करावं असं आमच्या नानांच्या संकल्पनेत आहेत। अनेक लोकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे आणि या